तुम्ही ऐकत आहात स्पर्श तुझ्या प्रीतीचा भाग 19. शारदा रूममध्ये आली तेव्हा प्रल्हाद जमिनीवर बिछाना अंथरत होता. तिला थोडं वाईट वाटत होतं, पण तिचाही नाईलाज होता. सॉरी, शारदा खाली मान घालून म्हणाली. तुम्ही मला म्हणालात? तिचं सॉरी बोलण्याचं कारण प्रल्हादला समजत नव्हतं, म्हणून तिने डोक्याला हात लावला. इथे तुमच्याशिवाय दुसरं कोणी आहे का? शारदा चिडून म्हणाली. तसा तो हसला. मग सॉरी कशासाठी? प्रल्हाद बिछाण्यावर आडवा झाला. माझ्यामुळे तुम्हाला जमिनीवर झोपावं लागत आहे, पण माझा नाईलाज आहे. मी अजूनही आपल्या नात्यासाठी तयार नाही. म्हणजे माझं मन अजून परवानगी देत नाही. त्याचं कारण मला सांगता येणार नाही. शारदाची अवस्था पाहून त्याला हसायला येत होतं. तुम्ही वकील आहात, तरीही तुम्हाला शब्द सुचत नाही? अवघड आहे तुमचं. का फक्त माझ्यासमोर तुमची बोलती बंद होते? प्रल्हाद मस्करीच्या मूडमध्ये होता. असं काहीही नाही हा. मला खूप बोलता येतं. तुम्हाला आवडणार नाही म्हणून मला शांत बसावं लागतं. शारदा बेडवर येऊन बसली. माझी काहीच हरकत नाही. तुम्हाला हवा तितका वेळ घ्या. मला तुमच्यामध्ये बायकोपेक्षा एक चांगली मैत्रीण पाहायला आवडेल, जी प्रत्येक वेळी माझ्यासोबत उभी राहील. प्रल्हादचा मनमोकळा स्वभाव तिला भावला होता. यापुढे दोघांना शब्द सुचत नव्हते. दोघेही एका रूममध्ये असल्यामुळे अवघडलेपणा होता. तिने आपल्या अंगावर व्यवस्थित पांघरून घेतले व डोळे बंद केले, पण लाईट ऑन असल्यामुळे तिला झोप येत नव्हती. तुमची हरकत नसेल तर लाईट ऑफ करू? शारदाने विचारले. ही रूम तुमची सुद्धा आहे, हे विसरू नका. तुम्हाला हवं ते करा. प्रल्हादने डोक्यावरून पांघरून घेतले. शारदाने लाईट बंद केली व डोळे मिटून घेतले. तिच्या अपेक्षेपेक्षा तिच्या सासरची माणसं मायाळू होती, जी तिला मनापासून आवडली होती. अक्षय सकाळी ऑफिस जाण्याची तयारी करत होता. सोनाली ऑनलाईन काम करत असल्यामुळे घरीच असणार होती. तो पुण्याच्या ब्रँचमध्ये ॲप्लिकेशन देऊन ठेव. असं किती दिवस घरी बसून काम करणार आहेस? नाहीतर पेमेंट कट होईल. अक्षय आपली टाय बांधत म्हणाला. घरामध्ये महाभारत सुरू आहे आणि तुला पेमेंटचं पडलं आहे. जाऊबाई आल्यामुळे घरावर लक्ष द्यावं लागतं, नाहीतर तुझी आई सर्व काही त्यांच्या ताब्यात देतील. त्यानंतर आपल्यावर थाळी तांबे घेऊन बसायची वेळ येईल. सोनाली चिडून म्हणाली. तसं अक्षयला सोमनाथचं बोलणं आठवलं. मी सांगायचं विसरलो. त्या दिवशी मला सोमनाथ भेटला होता. तो सांगत होता की त्याच्या 10 एकर जमिनीचे 50 लाख रुपये भेटणार आहे. अक्षयने सांगितलं. तशी सोनालीच्या डोळ्यांमध्ये चमक आली. बाप रे, 50 लाख रुपये! आपल्या वाट्याला 25 एकर जमीन आहे. आपल्याला किती भेटतील? सोनाली लगेच आकड्यांची जुळवाजुळव करायला लागली. आपली जमीन मोक्यावर आहे, त्यामुळे 1 करोड कुठेच गेला नाही. इतकी मोठी रक्कम आपल्याला मिळाली तर आपले सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. आपण स्वतःचा बिझनेस टाकू शकतो. त्यानंतर आपल्याला जॉब करायची गरज भासणार नाही. अक्षयने आपला पुढचा प्लॅन सांगितला. तसं सोनालीच्या तोंडाला पाणी सुटलं. मग वाट कसली पाहत आहे? या विषयावर प्रल्हादादाशी बोलून घे. आपल्या जमिनीचा हिस्सा मागून घे. आधीच आपल्याला शेतीचं उत्पन्न मिळत नाही. त्यापेक्षा एकदाचं काय तो सोक्ष मोक्ष लावून टाक. त्यानंतर या गावासोबत आपला कायमचा संबंध तुटला म्हणून समज. सोनालीचं म्हणणं त्याला पटत होतं. आपण दोघं एकदा सोमनाथची भेट घेऊ. तोच आपल्याला योग्य सल्ला देईल. त्याला जमिनीची जास्त माहिती आहे. अक्षयने आपलं आवरलं व ऑफिससाठी निघून गेला. सोनालीच्या डोळ्यासमोर करोडो रुपये झळकत होते.
सकाळी शारदा किचनमध्ये आली. शांता काकू नाश्ता व जेवणाची तयारी करत होत्या. या सुनबाई, तुमच्यासाठी चहा टाकते. शांता काकू वयाने थोड्या जास्त असल्या तरी कामामध्ये तरबेज होत्या. शारदा त्यांच्या समोर बसली. कोणी दिसत नाही. घरातील सर्वजण कुठे गेले आहे? शारदाने विचारलं. सकाळची वेळ आहे. जो तो आपल्या कामामध्ये असतो. येईलच थोड्या वेळाने नाश्ता करायला. शांता काकूने तिच्या हातावर चहाचा कप ठेवला. प्रल्हाद नेहमीसारखा सकाळी 5 वाजता उठून गेला होता. या घरात काम करून तुम्हाला किती वर्ष झाली? शारदाने विचारले. 10 वर्षापासून मी या घरात काम करते. अख्ख्या गावामध्ये अशी माया लावणारी माणसं भेटणार नाही. सुलोचनाताई आणि प्रल्हादने शून्यातून विश्व निर्माण केलं आहे. प्रल्हाद आपल्या दोन्ही भावंडांना बापासारखा जीव लावतो. शांता काकू तिला माहिती देत होती. शारदा शांतपणे ऐकत होती. तसं शांता काकूने आजूबाजूला पाहिलं. लहान तोंडी मोठा घास घेते वहिनी. तुम्ही शिकलेल्या आहात तरी तुमच्यामध्ये थोडी सुद्धा घमेंड नाही. पण आपल्या धाकट्या सुनबाई कधी शब्दाने माणसाची विचारपूस करत नाही. तुम्हाला एकच विनंती आहे, आपल्या नवऱ्याला आणि सासूला जपा. दोघेही मायाळू आहे. पण हा अक्षय कोणावर पडला आहे काय माहीत. त्याला जेव्हा पाहावं तेव्हा फक्त पैसा हवा असतो. त्याला आपल्या भावाच्या कष्टाची थोडी सुद्धा जाण नाही. शांता काकू सांगत होती. एक गोष्ट मला समजत नाही. सोनाली नेहमी अनुला सुनावत असते, तरीही आई काही बोलत का नाही? शेवटी शारदाने विचारलं. कोणाला सांगू नका, नाहीतर माझी नोकरी जाईल. त्याचं काय आहे ना, काही दिवसापूर्वी अनुला एक मुलगा त्रास देत होता. तिने घरात कोणाला सांगितलं नव्हतं. त्या मुलाने तिच्या पुस्तकात चिठ्ठी ठेवली होती आणि नेमकं ते पुस्तक धाकट्या सुनबाईच्या हातात पडलं. तिने अख्खं घर डोक्यावर घेतलं. अनुवर हात सुद्धा उचलला होता. आपल्या सासरच्या माणसांची इज्जत वेशीवर टांगली होती. अनु बिचारी गायावया करत होती. त्यावेळी पहिल्यांदा प्रल्हादची मान शरमेने खाली गेली होती, जे पाहून तिला आनंद झाला होता. तिने तर अनुचं कॉलेज सुद्धा बंद केलं होतं. ते तर सागरने प्रल्हादची समजूत काढली आणि तिला कॉलेजला धाडलं. त्या दिवसापासून तिने अनुला डोळ्यावर धरलं आहे. सुलोचनाताई काही बोलायला गेल्या तर लगेच तो विषय काढून त्यांना गप्प करतात, म्हणून कोणी काही बोलत नाही. शेवटी शारदाला तिचं उत्तर मिळालं होतं. शारदाने चहा घेतला व बाहेर आली. आज प्रल्हाद वेळेच्या आधी घरी आला होता. तुम्ही आज लवकर आलात? शारदाने विचारलं. तुम्हाला शेती दाखवायची होती म्हणून आईने लवकर यायला सांगितलं होतं. तुम्ही तयार व्हा, आपण लगेच निघणार आहोत, प्रल्हाद म्हणाला. तिचा शेतीमध्ये अजिबात इंटरेस्ट नव्हता, पण घरी बसून बोर होण्यापेक्षा तिने त्याच्यासोबत जाणं पसंत केलं. मला कोर्टाची कामं आहे. पुढच्या आठवड्यापासून मी गेले तर चालेल ना? शारदाने विचारलं. तितक्यात सुलोचनाबाई तिथे आल्या. त्यात विचारायचं काय आहे, खुशाल जा, तुझी कामं सुद्धा महत्वाची आहे. सुलोचनाबाईने परमिशन दिली, त्यामुळे तिला आनंद झाला होता. सोनालीची नाश्त्याची वेळ झाली होती. अनु ओढणी सावरत पटकन किचनमध्ये गेली व नाश्त्याची प्लेट घेऊन सोनालीच्या रूममध्ये निघून गेली. तिची धांदल पाहून शारदाला वाईट वाटत होतं, कारण तिला सोनालीच्या अशा वागण्याचं कारण समजलं होतं. पण यापुढे ती शांत बसणार नव्हती, कारण दुसऱ्यांना न्याय मिळवून देणारी शारदा जर आपल्या घरामध्ये असा अन्याय होऊ दिला तर तिच्या शिक्षणाला काहीच किंमत राहणार नव्हती. क्रमश. अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.